नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आपण जस्ट ते एपिसोड संपवला आणि अपलोड करतेली मला एक गोष्ट आज सांगायची आहे, जी मला माझ्या एका कॉलेजच्या मित्राने सांगितली आहे. त्याचं नाव विराज आहे आणि तो माझा एक ज्युनियर कॉलेजचा मित्र आहे. तर आम्ही जेव्हा कॉलेजला होतो, मी भवन्स कॉलेजला होतो अंधेरीला, तर आम्ही सोबत होतो. 11th-12th आम्ही सोबत होतो आणि आम्ही अधूनमधून भेटायचो. म्हणजे कॉल असं असायचं ना, तो वेगळ्या वर्गात होता, पण आम्ही सेम ट्रेनने ट्रॅव्हल करायचो. तर आम्ही एकाच ठिकाणी राहायचो आजूबाजूला. तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, आत्ता सांगितली, ठीक आहे. त्यांनी कोणता तरी एक हिंदीचा आपला एक पॉडकास्ट बघितला, आपले भंकस हिंदी करून पण आपला हिंदीचा चॅनल पण आहे. तर त्यावर त्यांनी गोष्ट बघितली. तो मला वाटतं राजस्थानचा आहे, तर त्याला मराठी एवढं नाही समजत. तर त्यांनी हिंदीचा आपला एक पॉडकास्ट बघितला आणि त्यांनी त्याच्या घरी झालेली एक गोष्ट मला सांगितली. आणि ती गोष्ट एवढी स्कॅरी आहे की मला दुसऱ्या व्हिडिओची वाट पण बघता येत नाही आहे. मी मध्येच येऊन तुम्हाला सांगतोय. तर झालं कसं होतं ना, विराजचा एक भाऊ आहे, ठीक आहे. तर त्या भावाची ही गोष्ट आहे. आता त्याने नाव मला नाही सांगायला सांगितलं आहे, पण त्याची ही गोष्ट आहे. तर तुम्हाला माहिती आहे की राजस्थान आणि त्या ठिकाणी थोडंफार ब्लॅक मॅजिक वगैरे त्या गोष्टी चालतात. अजूनही तिथे राजा महाराजाचं टाईम आहे आणि तिथे लोक प्रॉपर्टीवरून झालं किंवा बरेच असे आपसी भांडणांमुळे तिथे म्हणजे असं ब्लॅक मॅजिक झालं किंवा काला जादू, चेटूक वगैरे ते अजूनही तिथे प्रॅक्टिस केलं जातं. इवन तिथे बरेच असे हॉन्टेड गड झाले, जसं भांगड फोर्ट झालं किंवा बरेच अशा हॉन्टेड लोकेशनही तिथे आहेत. तर हे त्याच्या भावाबरोबर झालेलं, चुलत भावाबरोबर. तर कसं होतं ना, की त्याच्या मला वाटतं मावशीने किंवा मामाकडच्याच कोणीतरी त्याच्यावर ब्लॅक मॅजिक केलेलं, ठीक आहे. आणि त्याच्यावर भूत सोडलेला, ठीक आहे. तर झालं कसं होतं, की तो त्याच्या काही दिवस मामाकडे गेला होता आणि जेव्हा तो परत आला ना, त्याला नेहमी असं वाटायचं की त्याच्या मागे कोणतरी आहे. म्हणजे कोणतरी त्याला फॉलो करतोय असं त्याला वाटायचं. आणि सुरुवातीला त्याने त्याच्या आई-वडिलांना वगैरे सांगितलं. आई-वडील बोलले, "ठीक आहे, कदाचित तुझा भास असू शकतो, इग्नोर कर." दुसऱ्या दिवशी त्या मित्रांना सांगितलं, तर मित्र त्याचे मजाक उडवायला लागले, की "काय मोठा झाला," असं तसं असं. तर तशा गोष्टी व्हायच्या. पण त्याला एक गोष्ट नेहमी जाणवायची, की जेव्हाही तो वॉशरूमला जायचा किंवा कुठेही असे एकांत ठिकाणी जायचं, म्हणजे तो एकटा आहे, रूममध्ये झालं, त्याला नेहमी हे वाटायचं की त्याच्यासोबत कोणतरी आहे, त्याला कोणतरी बघतंय, त्याच्यावर कोणतरी नजर ठेवून आहे. म्हणजे असं वाटतं ना, असं तर मी ह्या रूममध्ये आहे आणि समजा मी एकटा आहे, पण मला तिथून कोणतरी बघतंय, तर मला वाटेल ना की कोणतरी आहे. एक सेन्स होतं आपल्याला. ते त्याला नेहमी व्हायचं, स्पेशली वॉशरूममध्ये वगैरे. त्याला नेहमी व्हायचं. तर त्याने मित्रांना सांगितलं, कोणी विश्वास नाही ठेवला आणि एक दिवशी येऊन त्यांनी परत आईला सांगितलं. आई तरी पण बोलली, "शांत राहा, शांत राहा." पण 3-4 दिवसानंतर त्यांनी ही गोष्ट जाऊन त्याच्या आजीला सांगितली, की "आजी, माझ्याबरोबर असं-असं होतंय." आणि आजीला माहिती होतं, की एवढ्या दिवसांपासून हा बोलतोय, तर काहीतरी असेल, ठीक आहे. तर आजीनी बोलली, की "ठीक आहे, तुला खरोखर असं वाटतंय?" तो बोलला, "हां, मला वाटतंय." तर आजी त्यांच्या एक गुरूंकडे घेऊन गेली त्याला. तर जेव्हा तो गुरूंकडे गेला ना आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, की जेव्हापासून मी मामाकडून आलो आहे, तर तेव्हापासून त्याने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, की जेव्हापासून मी मामाकडून आलो आहे, तर मला असं वाटतं की कोणतरी आहे माझ्यासोबत. मला असं वाटतं की एक साया आहे माझ्या मागे फिरत असतो. म्हणजे खूप अनयुज्युअल गोष्टी माझ्यासोबत होतात आणि सुरुवातीला मलाही वाटलं की कदाचित हे माझा भास असू शकतो किंवा मी ओव्हर थिंक करतोय, पण हे नाही जात आहे. तुम्ही काहीतरी ह्याला उपाय सांगा, मला बरं करा किंवा तुम्ही म्हणजे काहीतरी मला उपाय सांगा, एवढं तो बोलतो. तर जे ते गुरु असतात ना, ते त्याला बोलतात की मला तुला उपाय तर सांगायचा आहे, पण तुझ्या मागे जो उभा आहे ना, तो मला नाही सांगून देत आहे. तर तेव्हा त्यांना माहिती पडलं की खरोखर त्याच्या मागे काहीतरी आहे आणि इवन ते गुरुजी ते नाही सॉल्व्ह करू शकत. मग त्यानंतर ते मोठ्या बाबांकडे वगैरे जातात आणि त्या सगळ्या गोष्टी होतात आणि ते सगळं सुटायला त्याला 6 महिने लागतात आणि 6 महिने त्याला त्रास होत असतो, की जेव्हाही तो वॉशरूममध्ये, तो त्रास हळूहळू वाढत जातो, की जेव्हाही तो जातो त्याला असं वाटतं कोणतरी त्याला टच करतंय, कोणतरी टॅप करतंय आणि ते 6 महिन्यानंतर ते कुठे ना कुठे कंट्रोलमध्ये येतं आणि तेव्हा माहिती पडतं त्याच्या मावशीनी काहीतरी केलं होतं त्याच्यावर. तर कारण तिला स्वतःला मुलगा नव्हता होत गेल्या 20-25 वर्ष. तर ह्यांना ग्रो होताना बघा, स्वतःच्या बहिणीच्या मुलांना वाढताना बघताना तिला कदाचित नाही आवडलं, म्हणून तिने अशा प्रकारचं काहीतरी चेटूक त्याच्या मागे केलं होतं. आणि हीच होती स्टोरी जी मला माझे मित्र विराजनी सांगितली होती आणि ही त्याच्या घरची ॲक्चुअल स्टोरी आहे. आणि जेव्हा ही मला आठवते की एक पॉडकास्ट होता, आपण हिंदीमध्ये केला होता, हिंदीवर. मी हिंदी चॅनलवर, तो माझा मित्र राहुल,
त्याच्याबरोबर आपण गेला होता आणि त्यांनी त्याच्या घरचे ॲक्च्युअल स्टोरीज सांगितलेले. सो राजस्थान ही खूप अशी मिस्टिरियस प्लेस आहे आणि तिथे बऱ्याच गोष्टी आहेत. इवन तिकडच्या लोकांना आजही तिथे बऱ्याच गोष्टी जाणवतात. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.